तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पुणे जिल्ह्यातील तळेगाव चाकण महामार्गावर गुरुवारी वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला। चाकण MIDCतील अंतर्गत रस्त्याचा भराव पावसामुळे वाहून गेल्याने आणि देहू आळंदी पालखी प्रस्थानासाठी वाढलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे तब्बल 22 किलोमीटरच्या पट्ट्यात 7 तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प राहिली। मिळालेल्या माहितीनुसार चाकण MIDCतील टप्पा क्रमांक 1 आणि 2 ला जोडणाऱ्या रस्त्याखालील ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे नळी पुलाजवळील नवीन सिमेंट रस्त्याचा भराव वाहून गेला। त्यामुळे रस्त्याच्या मधोमध मोठे भगदड पडले आणि एन्ड्युरन्स चौक ते HP चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। या वाहतुकीचे वळविणे तळेगाव चाकण मार्गावर करण्यात आल्याने आधीच व्यस्त असलेल्या महामार्गावर वाहनांचा प्रचंड ताण निर्माण झाला। त्यातच देहू आणि आळंदी येथून पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या वाहनांची मोठी भर पडल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली। गुरुवारी पहाटेपासूनच दुपारपर्यंत चाकण ते तळेगाव या 22 किलोमीटरच्या अंतरात दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। MIDCतील कामगारांच्या बस, PML बस, अवजड वाहने, मालवाहू ट्रक आणि खासगी वाहनांसह हजारो वाहने या कोंडीत अडकली। दरम्यान काही बेशिस्त वाहन चालकांनी चुकीच्या दिशेने वाहन घुसवल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली। माळवाडी, इंदोरी बायपास, देहू फाटा, खालुंबरे, महाडुंगे, खराबवाडी, चाकण आणि MIDCतील अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली। याच दरम्यान तळेगावजवळ एक मालवाहू टेम्पो रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली। काही तास वाहने जागेवरच उभी राहिल्याने काही अवजड वाहन चालकांना गाड्यांमध्येच थांबावे लागले। वाहतूक पोलिसांनी बंद पडलेले वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला। दुपारनंतर काही प्रमाणात वाहतूक सुरू झाली असली तरी सायंकाळी पुन्हा कोंडी वाढल्याने स्थानिक नागरिक, MIDCतील कामगार, वारकरी आणि वाहन चालकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। दरम्यान संभाव्य गैरसोय लक्षात घेऊन महाडुंगे पुलावरील नियोजित वाहतूक बंदी एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे। MCN न्यूज मराठीसाठी प्रेमसागर वानखडे, पुणे।